मला ट्रेकिंग करतो तेव्हा नेहमी प्रश्न पडत राहतो, राजगड पहिला तोरणा जिंकला त्यावर जो सोन्याचा खजिना सापडला त्यावर ना राजगड बांधला, केवढं काम आहे, केवढं प्रचंड काम आहे, म्हणजे ते बजेट केवढं मोठं असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये कुठे काही पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे किंवा दगडांच्या मध्ये त्या चिरा भरायच्या त्याच्या जागी कमी काहीतरी थर्ड काहीतरी भरले, त्यामुळे किल्ला पडलाच उद्घाटनाच्या आदल्या दिवशी. त्या राजगड पासून रायगड पर्यंत महाराजांचा जो इंजिनियर आहे, म्हणजे त्याला खरं म्हणजे महाराजांचा चीफ इंजिनियर म्हणा किंवा पीडब्ल्यूडी खात्याचा महाराजांचा सेक्रेटरी हिरोजी इंदलकर, रायगड त्यांनी मानला. हिरोजी इंदलकरचा बंगला कुठे माहिती पण हिरोजी इंदलकरनी यातनं कट्स आणि कमिशन्स मध्ये पैसे खाल्ले, सब कॉन्ट्रॅक्टिंग केलं, मला पहिले 2.5% दे तर तुला कॉन्ट्रॅक्ट देतो, बाकी तिकडे तू काम कसंही केलं तरी चालेल, याचं काही येतं ऐकायला कामावर. किंवा सरदार तरंगरांची भेट व्हायची असेल तेवढे पैसे दे, तुला टॅक्स कमी लावतो, यातलं कुठलं ऐकायला येतं का? भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार रहित प्रशासन. जर आम्हाला आज धडा हवा असेल की असं प्रशासन असू शकतं आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला म्हणायचं असेल की असं मिळालं पाहिजे, तर पुन्हा ते शिवाजी महाराजांना लक्षात घेऊनच मुजरा करत